हातकणंगले तालुक्यातील रांगोळी ग्रामपंचायतीचा सदस्य लखन बेनाडे हा गेल्या आठवड्यापासून बेपत्ता होता। या प्रकरणी लखनची बहीण नीता तडाके यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शिवाजीनगर पोलिसात बेपत्ता झाल्याची तक्रार देण्यात आली होती। शुक्रवारी लखन याचा तुकडे केलेला मृतदेह अर्धवट जळालेल्या अवस्थेत संकेश्वर परिसरात मिळून आला होता। या प्रकरणी स्थानिक गुन्हेन्वेषण शाखेच्या पोलिसांनी अवघ्या 12 तासात विशाल गस्ते, आकाश गस्ते, संस्कार सावर्डे, अजित चुडेकर आणि लक्ष्मी गस्ते या 5 संशयितांना पोलिसांनी शुक्रवारी अटक केली होती। राजेंद्रनगर परिसरात राहणारा विशाल गस्ते हा एका गुन्ह्यात तुरुंगात होता। विशाल गस्ते याची पत्नी लक्ष्मी गस्ते हिची कर्ज प्रकरणाच्या माध्यमातून लखनशी ओळख झाली होती। ओळखीचं रूपांतर प्रेमात झालं। यानंतर लखन आणि लक्ष्मी दोघे मिळून लखनच्या घरी एकत्रित राहत होते। या दरम्यान या दोघांमध्ये शारीरिक संबंध झाले होते, पण लक्ष्मीचा पती विशाल हा तुरुंगातून बाहेर आल्यानंतर पुन्हा ती विशालकडे राहण्यासाठी आली। या दरम्यान लखन यानं लक्ष्मीला शारीरिक संबंधांचे व्हिडिओ व्हायरल करण्याची भीती घालून पुन्हा जवळ येऊन राहण्यासाठी तगादा लावला होता। यातून लखन आणि लक्ष्मी या दोघात सोशल मीडियाच्या माध्यमातून वाद होत होता। याच वादातून लक्ष्मी गस्ते, तिचा पती विशाल गस्ते, आकाश गस्ते, संस्कार सावर्डे आणि अजित चुडेकर या 5 जणांनी मिळून लखन बेनाडे याला एका 4चाकी वाहनातून संकेश्वर परिसरातील त्याचा निर्घृणपणे खून केला। त्यानंतर त्याच्या शरीराचे छिन्नविछिन्न तुकडे करून नदीत टाकले, अशी कबुली संशयितांनी चौकशीत दिली आहे। या खून प्रकरणी 5 जणांविरोधात राजारामपुरी पोलिसात गुन्हा दाखल करत त्यांना राजारामपुरी पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आलं होतं। आज अटक केलेल्या 5 जणांना न्यायालयात हजर केलं असता न्यायालयानं त्यांना 25 जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे।